एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. दिल्लीत अमित शहांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि जेपी नड्डांची बैठक. फडणवीस शहा नड्डांमध्ये जवळपास तासभर चर्चा. मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुंबईमध्ये आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता. मुंबईमध्ये तिन्ही नेत्यांची वर्षावर बैठक होणार, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजधानी दिल्लीमध्ये भेटीगाठी. नितीन गडकरी राजनाथ सिंहांच्या निवासस्थानी फडणवीसांची भेट, तर राष्ट्रपती भवनामध्ये दाखल होत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचीही घेतली भेट. काही खात्यांवर माहितीमध्ये समन्वय होत नसल्यानं भाजपची ही यादी लटकली. दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा नाही, सूत्रांची माहिती. शिंदे गटामध्ये इच्छुकांसाठी 2.5 वर्ष मंत्रिपद. इच्छुकांसह नाराजांना थोपवण्यासाठी शिंदेंचा तोडगा. शिंदे गटाला 10 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रीपद मिळणार, सूत्रांची माहिती. शिंदे गटामध्ये मंत्रिपदावरून रस्सीखेच. तानाजी सावंत, संजय राठोड, अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि केसरकरांच्या नावाला शिंदे गटातूनच विरोध, सूत्रांची माहिती. तर या नावांवर भाजपचाही आक्षेप. भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची काल एकनाथ शिंदेंसोबत भेट. मंत्रिमंडळ विस्तारावर दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा, तर तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी भेट घेतल्याची बावनकुळेंची माहिती. काही खात्यांवरून माहितीमधल्या असमन्वयामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चा. अद्याप भाजपची ही यादी फायनल नाही, तर येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये विस्तार होणार असल्याचा शिरसाट यांचा दावा. छत्रपती संभाजीनगरमधील रमेश बोरडारे, प्रदीप जयस्वाल, विलास भुमरेंच्या नावाची चर्चा. अतुल सावे, प्रशांत बंब, शिरसाटांसह इतर नावही चर्चेत. 3 नवीन चेहऱ्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. शिवसेनेच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. 2 टर्म मंत्री असलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी, सूत्रांची माहिती. शिंदेंना गृह खातं मिळावं यासाठीचा आग्रह सोडलेला नाही. आमचा आग्रह कायम असला तरी शिंदे निर्णय घेतील, गुलाबराव पाटलांचं विधान. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची जय पवार यांची माहिती. अजितदादांचा नागरी सत्कार करण्यात येणार असून विकास कामं लवकरात लवकर पूर्ण करायची आहेत, असंही केलं वक्तव्य. मवियातील काही खासदार भाजपच्या संपर्कात. भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत. भाजप महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस राबवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. निवडणूक निकालाला 18 दिवस पूर्ण, तरीही काँग्रेसच्या गटनेत्याची निवड नाही. गटनेता निवडला नसल्यामुळे पक्षातील नेत्यांची अस्वस्थता वाढली, सूत्रांची माहिती. वारंवार ऑपरेशन लोटस राबवून देशातली लोकशाही संपवायची आहे. जनता यांचा योग्य वेळी बंदोबस्त करेल, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये अनेक मोठे लोक नाराज. त्यांच्याकडे निवडून आल्यानंतर कोणी फिरकूनही पाहत नाही. भाजप पक्षामध्ये येणाऱ्यांचं नेहमी स्वागतच, चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. आमचे खासदार आमच्यासोबत, खासदार कुठेही जाणार नाहीत. बावनकुळे यांच्या वक्तव्यावर काहीही बोलणार नाही, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. ऑपरेशन लोटस नाही तर भाजपचं ऑपरेशन डर चालतं. यंत्रणेची भीती दाखवून भाजपनं शिंदे अजितदादांना फोडलं, संजय राऊतांचा निशाणा. विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्ज नाही. विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार. विरोधी पक्षनेतेपदावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती. विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाला दिल्यास विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती. विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे 7, काँग्रेसचे 8 आणि पवार गटाचे 5 सदस्य, तर विधानसभेमध्ये ठाकरे गटाचे 20, शरद पवार गटाचे 10 आणि काँग्रेसचे 16 आमदार. मंत्रिपदाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. फडणवीस नक्कीच दौंड तालुक्याला न्याय देतील. राहुल कुल यांच्याकडून मंत्रिपद मिळण्याचा विश्वास व्यक्त. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अदानी ग्रुपकडून सीमा तपासणी नाका सुरू. अनेक तपासणी नाके बंद, मग खासगी कंपनीचा तपासणी नाका कशासाठी? लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा सवाल. राज्य अदानींच्या घशामध्ये घालण्यासाठी सरकार बसवलं गेलंय. जगातल्या मोठ्या उद्योगपतीला जकात नाकाही चालवायचा आहे. संजय राऊतांचा उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा. मार्करवाडीमध्ये पडळकर आणि खोत यांनी शरद पवारांबाबत केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेशी भाजप सहमत नाही. त्यांची दखल भाजपनं घेतली आहे, बावनकुळेंची प्रतिक्रिया. राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा आणि सुचिता असावी लागते. शरद पवार देशातील मोठे नेते, त्यांच्यावरची टीका करणं चुकीचं. खोत पडळकरांच्या टीकेला दिलीप वळसे पाटलांचं उत्तर. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. बीडमध्ये गुन्हेगारीनं कळस गाठला. गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणांच्या प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी, सोनवणेंची शहांकडे मागणी.
परभणी तोडफोड आणि चाळपोळ प्रकरणामध्ये 40 जण पोलिसांच्या ताब्यात. विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल. दंगलखोरांना शोधण्याचं काम सुरू. नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमप यांची माहिती. परभणीमध्ये परिस्थिती नियंत्रणात. माथे फिरवून संविधानाची विटंबना केल्यानंतर आंबेडकरी अनुयायांकडून जाळपोळ तर आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर. परभणीमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर जालन्यातही अलर्ट. आंबेडकरी संघटनांकडून आज जालन्यातील मंठा शहर बंदची हाक. संघटनांना शांतता पाळण्याचं आवाहन. शहर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क. परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ हिंगोलीच्या वसमतमध्ये कडकडीत बंद. आंबेडकरी अनुयायांकडून वसमतमध्ये बंदची हाक. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. सर्वांनी कायदा सुव्यवस्था राखावी. प्रकाश आंबेडकरांचं आंदोलकांना आवाहन. संविधानाचा अपमान करणाऱ्यावर प्रशासनानं कठोर कारवाई करावी. आंदोलनामागे कोणी सूत्रधार आहे का हे तपासावं. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. परभणीमधील प्रकार एका माथेफिरूनं केलाय. त्या माथेफिरूची कल्पना परभणीकरांनाही आहे. संविधान आपल्यासाठी सर्वोच्च आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा. गिरीश महाजनांचं परभणीकरांना आवाहन. बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे. दहशत करणाऱ्या लोकांना प्रशासन आणि काही नेत्यांकडून संरक्षण दिलं जात आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा निशाणा तर संतोष देशमुखच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. सोळंकेंचं आश्वासन. समाजसेवा करताना संतोष देशमुखांचा जीव गेला. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या. बीडमध्ये व्यापाऱ्यांसह सामान्य लोकही दहशतीमध्ये. वाल्मिक कराड नावाचा माणूस सर्व घडून आणतोय. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा आरोप. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण आणि परळीच्या अपहरणाचा तपास विशेष तपास यंत्रणेमार्फत व्हावा. पंकजा मुंडेंची मागणी. फडणवीसांशी चर्चा करणार असल्याची पंकजा मुंडेंची माहिती. मस्साजोगमधील घटनेवर धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट. पोलिसांनी योग्य कारवाई करून दोषींना शासन करावं. या घटनेच्या आडून कोणीही राजकारण करू नये. धनंजय मुंडेंकडून पोस्ट करत आवाहन. पोटचा गोळा गेला आम्हाला न्याय द्या. संतोष देशमुखांच्या आईचा टाहो. मारेकरांच्या फाशीची शिक्षा करा. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मागणी. मस्साजोगमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता. कुर्ला बेस्ट बस अपघातातील बसच्या आतमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ. धावत्या बसमधून काही प्रवाशांनी उड्या मारल्या. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणानंतर आता भाडेतत्वावरील चालकांना वाढीव प्रशिक्षण देण्यात येणार. परवान्यांची तपासणी केली जाणार. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर तातडीनं कार्यवाही होणार असल्याचं बेस्ट प्रशासनाकडून स्पष्ट. कुर्ला बस अपघात प्रकरणी आतापर्यंत 25 जणांचा जबाब नोंदवला गेला तर बसमधील सीसीटीव्हीच्या आधारे प्रवाशांचा शोध घेऊन त्यांचाही जबाब नोंदवला जाणार असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती. बेस्ट बस अपघातानंतर एसटी महामंडळाची खबरदारी. एसटी व्यवस्थापनासोबत भरत गोगावलेंची बैठक. नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या गोगावलेंच्या एसटी प्रशासनाला सूचना. 2 अपत्य असणाऱ्यांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ द्या. आदिवासी महिलांना फक्त सूट द्या. नितेश राणेंची फडणवीसांकडे मागणी. तर नितेश राणेंच्या मागणीबाबत पक्षातील नेते निर्णय घेतील. नरेश मस्केंची प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेबाबत अफवांना बळी पडू नका. अदिती तटकरेंकडून ट्विट करत आवाहन. योजनेच्या निकषामध्ये कोणताही बदल झाला नाही. तटकरेंची माहिती. इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रामध्ये वीज महाग. सरकारकडे प्रचंड बहुमत. वीज दर कमी करण्यात अडचण नसावी. जयंत पाटलांची सोशल मीडियावर मागणी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट. नार्वेकर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर नेत्यांच्याही भेटीला. अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नार्वेकर मोदींना भेटले. कल्याण बॅनर्जींकडून ज्योतिरादित्य सिंधियांचा लेडी किलर विलन असा उल्लेख. कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ. व्यक्तिगत टीका खपवून घेणार नाही. ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिक्रिया. काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मनोज शिंदे ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक. मनोज शिंदेंच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश. पुणे जिल्ह्यामधील 53 दरडप्रवण गावामध्ये विविध विकास कामं करण्यासाठीचा मार्ग मोकळा. शासनाकडून 200 कोटींचा निधी मंजूर. हवा प्रदूषणाच्या नियोजनासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन. शहरातील हवेची गुणवत्ता तपासली जाणार. प्रदूषण रोखण्यासाठी पथकही नेमलं जाणार. शिक्षकांच्या पगारामध्ये 20% वाढ होणार. महायुती सरकारनं 14 ऑक्टोबर 2024ला निर्णय घेतला होता. मात्र आचारसंहिता लागू झाल्यानं या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ ओढवली होती. 1 जूनपासून शिक्षकांना वाढीव अनुदान मिळण्याची शक्यता. एमबीबीएसच्या परीक्षा केंद्रांवर ईमेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठवणार. पेपरफुटी रोखण्यासाठी आरोग्य विद्यापीठाचा निर्णय. राज्यातील 50 परीक्षा केंद्रांवर 2 ते 16 डिसेंबर दरम्यान एमबीबीएसच्या परीक्षा. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे. कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो.
म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, ॲजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. मुंबई महापालिकेमध्ये 990 इंजिनियरची जम्बो भरती केली जाणार. 16 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार. नवीन वर्षामध्ये केस कापणं आणि दाढी करणं 20% महागणार. 1 जानेवारीपासून नवी दरवाढ लागू करण्याचा सलून आणि ब्युटी पार्लरच्या व्यावसायिकांचा निर्णय. आरोग्य विभागाचा 2.5 लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना मदतीचा हात. पॅलिएटिव्ह केअर केंद्रांमार्फत रुग्णांवर विशेष उपचार. 5 वर्षामध्ये 50,000 एकर द्राक्ष लागवड क्षेत्रामध्ये घट. राज्यामध्ये 50,000 एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड. उत्पादन खर्च वाढल्यानं शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल. धुळे शहरामध्ये तापमानाचा पारा 4 अंश सेल्सिअसवर. मागील 2 दिवसांपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट. धुळ्यामध्ये काही दिवसांपासून थंडीचा कडाका चांगलाच वाढला. दुभत्या जनावरांचं थंडीपासून रक्षण करण्यासाठी मालकांची कसरत. सोलापूरच्या कुर्डुवाडी शहरामध्ये 2.5 महिन्यांपासून दूषित पाणी पुरवठा. ग्रामस्थांच्या लेखी तक्रारीनंतरही दूषित पाणी पुरवठा. नागरिकांना अतिसार, जुलाब, उलट्यांचा त्रास होण्याची शक्यता. सोलापुरात रब्बीच्या पेरणीसाठी 15 जानेवारीपासून पाण्याचं आवर्तन सोडण्याची तयारी. 40 दिवस पाण्याचं आवर्तन सुरू राहणार. नाशिकच्या लासलगावमधून श्रीलंकेसाठी कांद्याची निर्यात सुरू. कांद्यानं भरलेला पहिला कंटेनर रवाना. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कारखाने बंद पडल्यानं ऊसाच्या लागवडीमध्ये घट. ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारीला अवघा 1800 रुपये भाव. किमान 3,500 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. लातूरमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण. सोयाबीनचे दर 300 रुपयांनी घसरल्यानं शेतकरी नाराज. नांदेडमध्ये कापसाच्या दरामध्ये 1,000 रुपयांची घसरण. कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत. जळगावच्या नेरी गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल. पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवैध सागवान लाकडाची तस्करी. संदल वेअर हाऊसवर छापा टाकून 3 लाखांचा सागवान जप्त. पुढच्या महिन्यामध्ये धुळे जिल्हा परिषद सदस्यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार. जिल्हा परिषद सदस्यांकडून 6 महिने मुदतवाढ देण्याची मागणी. जळगाव पालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी. महापालिकेमधील लाचखोरी प्रकरणी ढेरे यांची चौकशी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत राहा.